मे महिना तुमच्यासाठी काही साधा महिना नाही आहे, तर हा आहे तुमच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट. एखादी अशी घटना घडणार आहे की त्यामुळे तुमचं नशीब इथून पुढे सर्व प्रमाणामध्ये बदलणार आहे. या महिन्यात तुमचं नशीब तुम्हाला उंचावर घेऊन जाणार आहे नक्की, परंतु एक अशी चूक किंवा एक छोटीशी जरी एक नकळत झालेली चूक तुम्हाला खाली पण आणू शकते. तर तुम्ही या महिन्यामध्ये राजा बनणार आहात का संधी गमावणार आहात, हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मी तुम्हाला सांगणार आहे की शेवटी तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं कोणतं गुपित उलगडणार आहे किंवा एखादी गोष्ट गुपित घडणार आहे. हा महिना तुमच्यासाठी आहे योग्य चाल आणि खूप मोठा फायदा. आता पाहूयात आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे. तर बघा, पैसा तुम्ही भरपूर कमवणार आहात, परंतु या महिन्यामध्ये तुम्हाला एक शिकवण अशी मिळणार आहे की पैसा कमवायचा पण कसा आणि महत्त्वाचं म्हणजे तो टिकवायचा कसा, ही गोष्ट तुम्ही या महिन्यामध्ये खूप चांगल्या रीतीने शिकणार आहात. या महिन्यामध्ये तुम्हाला अचानक लाभ मिळणार आहेत, आर्थिक लाभ, आणि सोबतच नवीन जे सोर्सेस आहेत पैशाचे ते तुम्हाला सापडणार आहेत. नवीन संधी मिळणार आहेत, त्याच्यातून तुम्ही भरपूर पैसा कमवणार आहात. परंतु प्रॉब्लेम येणार कुठे आहे, तर बघा, तुम्ही लक्झरी गोष्टीमध्ये पैसे खर्च करणार आहात, सोबतच प्रवासासाठी पैसे खर्च होतील, रिलेशनशिपमध्ये पैसे खर्च होतील, म्हणजे तुमच्या जोडीदारासाठी तुम्ही काहीतरी खर्च करणार आहात, शॉपिंगसाठी विशेष करून खर्च होण्याची शक्यता आहे. मग इथे तुम्ही जेवढे कमवाल त्याच्या दुप्पट पैसे खर्च पण तुम्ही करणार आहात. मग त्यामुळे जे मनी मॅनेजमेंट आहे ते तुम्हाला करायची खूप गरज आहे या महिन्यामध्ये, आणि तुम्ही तीच गोष्ट शिकणार पण आहात. विशेष करून 1 मे ते 7 मेचा जो काळ आहे, या काळामध्ये खर्च वाढेल. 15 मे ते 25 मे दरम्यान पैसा भरपूर येणार आहे तुम्हाला, आणि मोठी डील पण तुम्ही क्रॅक करणार आहात, त्याच्यामुळे पण आर्थिक लाभ तुम्ही कमावणार आहात. आणि विशेष करून 20 मे नंतर तुमच्याकडे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी येणार आहे, आणि तुम्ही त्या अपॉर्च्युनिटीमध्ये जर योग्य निर्णय घेतलात ना, तर पुढील 6 महिन्याचा फायदा तुम्ही एकाच महिन्यामध्ये कमवणार आहात. असं जर झालं तर मला सांगायला अजिबात विसरू नका. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना प्रेशर कुकर टाईप असणार आहे, कारण अधिकारी वर्गाचा प्रेशर तुमच्यावर खूप असणार आहे. सोबतच सहकाऱ्यांसोबत वाद होण्याची पण शक्यता आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे, शांत राहायचं आहे. आणि विशेष करून बॉसचं तुमच्यावर खूप लक्ष असणार आहे. नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे, आणि यामध्येच तुमचं खूप मोठी परीक्षा पण घेतली जाणार आहे. तुम्हाला पडताळून पाहिलं जाणार आहे या महिन्यामध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही सर्वरित्या प्रिपेअर राहा. व्यावसायिक वर्गाला मात्र या महिन्यामध्ये जे डिजिटली वर्ल्ड आहे त्याच्यामधून तुम्हाला भरपूर फायदा मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, तर बघा, सोशल मीडियामधून तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळणार आहे, आणि त्याच्यामधूनच तुम्हाला नवीन क्लायंट्स येतील, हे पण लक्षात ठेवा. आणि तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे त्याच्यामधून पण तुमचं व्यवसायाला भरपूर प्रसिद्धी मिळणार आहे. ॲडव्हर्टाईज असेल भरपूर प्रमाणामध्ये होणार आहे. नॅशनली इंटरनॅशनली तुमचं ब्रँड आहे ते प्रसिद्ध होणार आहे, त्याची प्रचिती सगळ्यांना मिळणार आहे. ऑनलाईन आणि डिजिटल कामामधून तुम्हाला जास्त आर्थिक लाभ मिळतील या महिन्यामध्ये. विशेष करून 18 ते 28 मेचा जो काळ आहे, या काळामध्ये तुमच्या करिअरमध्ये विशेष करून एक मोठा बदल, तो पण एक पॉझिटिव्ह बदल होणार आहे. मोठा टर्निंग पॉईंट तुमच्या जीवनातील असणार आहे. त्या काळामध्ये नेमकं काय घडणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. पण काहीतरी घडणार आहे. तुम्हाला इथून पुढे जुनी पद्धत सोडायची आहे. जी पारंपरिक पद्धत आहे त्याचा वापर कमी करा. नवीन आयडिया असतील, नवीन कल्पना असतील, त्याचा अवलंब करा, म्हणजे अजून जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्धी म्हणा किंवा आर्थिक लाभ तुम्ही कमवण्यामध्ये सक्सेसफुल असणार आहात. रिलेशनशिप दृष्ट्या हा महिना थोडंसं कन्फ्यूज करणारा असणार आहे. तुमच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतील. विशेष करून तुमचा पार्टनर तुम्हाला प्रपोज करण्याची पण शक्यता आहे. एखादं गुपित प्रेम उघडकीस येईल या महिन्यामध्ये. समजा तुमच्यावर कोणीतरी नकळतपणे प्रेम करत असेल तर ते तुम्हाला ह्या महिन्यामध्ये नक्कीच सांगणार आहे. असं काही झालं तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद पण होण्याची शक्यता आहे. विशेष करून इगो तुम्हाला टाळायचा आहे. वैवाहिक जीवनामध्ये जे कोणी सिंगल व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे एक अचानकपणे
बऱ्याच दिवसांपासून तुमच्या नकळत कोणीतरी तुमच्यावर प्रेम करत असेल तर ते तुम्हाला येऊन सांगेल. म्हणजे अचानक नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये एंटर करणार आहे, परंतु लगेचच तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे. थोडासा वेळ द्या रिलेशनशिपसाठी, थोडंसं एकमेकांना ओळखा आणि मग काय तो निर्णय घ्या. विशेष करून 22 मे नंतर तुम्हाला एखादी गोष्ट नात्याबद्दल असेल किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल असेल ती क्लिअर होईल. जे कोणी विवाहासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त असा काळ आहे. विवाहाचे योग मजबूत आहे. प्रयत्न करत असाल तर अजून प्रयत्न जास्त वाढवा. अचानक काही प्रपोजल्स येतील आणि खूप पॉझिटिव्हली ते पुढे पण जातील. घरामध्ये पण आनंद होईल, घरामधून पण होकार मिळेल. विशेष करून तुमच्या मनातील व्यक्ती तुमच्या मनातल्या व्यक्तीसोबतच प्रेम जुळण्याची जास्त शक्यता आहे. असेल कोणी असं तर लगेचच घरच्यांसोबत बोला आणि प्रयत्न प्रामाणिकपणे करा. 16, 21 आणि 27 या तारखा खूपच महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल, काहीतरी पाहण्यासाठी जायचं आहे किंवा स्थळ पाहण्यासाठी जायचं असेल, शुभ कार्य करायचं असेल कोणत्याही त्या संबंधामध्ये, तर या दिवशी तुम्ही करू शकतात. नक्कीच विवाह जुळतील, परंतु त्याच्यासाठी जी काही प्रोसिजर आहे ती चालू होणार आहे. या महिन्यामध्ये विवाह होईल, परंतु जे पहिले काही असतील एंगेजमेंट वगैरे ते या महिन्यामध्ये होण्याची जास्त शक्यता आहे. विद्यार्थी वर्गांसाठी मात्र बुद्धी तुमची तेज असणार आहे या महिन्यामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटणार आहे. तुमचं मन खूप एकाग्र असणार आहे. जे काही तुम्ही विचार करून ठेवलेला आहे, ध्येय आहे, त्यामध्ये नक्कीच तुम्हाला फायदा मिळू शकतो. स्पर्धा परीक्षा जे कोणी देत आहेत त्यांच्यासाठी पण खूप चांगला काळ आहे. एखादी परीक्षेचा तुम्ही विचार करत आहात तर नक्कीच देऊ शकतात. फक्त प्रामाणिकपणे अभ्यास करा. 10 ते 20 मेचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी म्हणजे स्पर्धा परीक्षा जे कोणी देत आहे त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त काळ आहे. चांगले परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील. या काळामध्ये जर कोणती परीक्षा असेल तर नक्कीच चांगली जाणार आहे. महिला वर्गासाठी मात्र हा महिना आकर्षण वाढविणारा आहे. तुमच्यामध्ये एक वेगळंच तेज, तुमचं एक वेगळंच व्यक्तिमत्व झळाळून निघणार आहे. सोबतच खर्च तुम्ही वाढवणार आहात. स्वतःसाठी थोडंसं खर्च नक्कीच करणार आहात या महिन्यामध्ये. स्वतःसाठी खर्च पण कराल, वेळ पण काढाल आणि त्याच्यामुळेच तुमच्यामधील अट्रॅक्शन पण वाढणार आहे. आणि एक नवीन काहीतरी तुमचं स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला सुरू करायचं होतं, जसं की छोटासा बिझनेस असेल किंवा एक छोटासा उद्योग असेल. सो नक्कीच तुम्ही करू शकतात, कारण ह्या महिन्यामध्ये तुम्हाला तशा छोट्या मोठ्या संधी नक्कीच मिळून जातील. जे कोणी वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी विशेष सल्ला आहे की कामाच्या ठिकाणी कोणतेही भावनिक निर्णय तुम्ही घेऊ नकात, कारण त्याच्यामधून तुम्हाला नुकसानच होणार आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना एक अध्यात्माकडे घेऊन जाणार आहे. धर्माकडे तुमचं मन वळेल, त्याच्यामुळे धार्मिक यात्रा तुम्ही या महिन्यामध्ये करणार आहात. सोबतच झोपेचे समस्या तुम्हाला त्रास देतील, त्यामुळे आरोग्याची काळजी तर घ्यायचीच आहे. परंतु वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेल्यामुळे तिथे काही नवीन ओळख्या होतील आणि त्यामधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे आणि त्याचा फायदा किंवा त्याचं उपयोग तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी नक्कीच करून घेणार आहात. या महिन्यात कौटुंबिक जीवन तुमचं कसं असणार आहे तर सुरुवातीला थोडासा तणाव असणार आहे, पण शेवटी जसा महिन्याचा एंड येईल तेव्हा सगळं काही सुरळीत होईल. विशेष करून 25 मे नंतर घरामध्ये एखादी शुभ घटना असेल, चांगली बातमी तुम्हाला कळेल. विशेष करून एखादी चमत्कारिक घटना घडण्याची शक्यता आहे. ती घटना नेमकी कोणती आहे ती तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एक अशी घटना घडणार आहे की त्याची तुम्ही कधी अपेक्षाच केलेली नव्हती. जुने मित्र तुम्हाला पुन्हा भेटतील. अचानक तुमच्या आयुष्यामध्ये पैसा येणार आहे, धन लाभ होण्याची शक्यता आहे आणि विशेष करून तुम्हाला एक नवीन ऑफर मिळणार आहे. परंतु ही संधी ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला काही शुभ तारखा सांगणार आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतंही नवीन काम करू शकतात, शुभ कार्य करू शकतात, कुठेतरी पैसे गुंतवू शकतात. 5, 10, 16, 21 आणि 27 या तारखा तुमच्यासाठी खूप शुभ आहेत. या महिन्यासाठी काही अशुभ तारखा पण आहेत. त्या दिवशी तुम्हाला कोणतंही नवीन काम करायचं नाही, आर्थिकदृष्ट्या व्यवहार करायचे नाहीत, कोणाला उसने द्यायचे नाही आहेत. जर वाद होत असतील तर शांत राहायचं आहे. विशेष करून क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे. आणि त्या अशुभ तारखा आहेत 3, 8, 14 आणि 22 या तारखा. आता तुमच्यासाठी शुभ रंग आहे हिरवा आणि पांढरा. शुभ अंक आहे 5 आणि 6. शुभ वार आहे बुधवार आणि शुक्रवार आणि शुभ दिशा आहे उत्तर आणि ईशान्य. तर मे महिना तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारणार आहे. तुम्ही तयार आहात का तुमचं नशीब बदलायला?
कारण हा महिना तुम्हाला देणार आहे पैसा, प्रेम आणि संधी. पण निर्णय हा पूर्णपणे तुमचा असणार आहे. यामधील नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झाली आहे किंवा अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आणि तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच खाली दिलेल्या क्रमांकावर मला विचारू शकतात, संपर्क साधू शकतात. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. परंतु तुम्हाला जर मी दिलेली ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.